वर्सेस हिट स्क्वॉड. हिट स्क्वॉड या ठिकाणी क्षेत्ररक्षण हिट स्क्वॉड या संघाने या ठिकाणी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतलेले तर आमंत्रित केलंय वीर मराठा या संघाला फलंदाजीसाठी. दोन्ही संघ या ठिकाणी एक एक सामना जिंकून या ठिकाणी दुसरा सामना खेळण्यासाठी. पहिला चेंडू अतिरिक्त स्वरूपाची धाव या ठिकाणी धावसंख्या 1 अतिरिक्त स्वरूपाच्या धावेने या ठिकाणी धावफलक ओपन झालेला आहे. पाहूया वैभवचा पुढचा चेंडू सामना करेल तो अजय जेदे. पुढचा हा चेंडू वाईट. मागच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी फलंदाजी करून या ठिकाणी अजयने अचंबित करून ठेवलं होतं सर्व प्रेक्षकांना आणि गोलंदाजांना देखील. सुंदर फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा एक हार्ड हिटर बॅट्समन मॅन फ्रॉम जेदेवाडी. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. लगातारचे 3 वाईट. धावफलक झालेले आहे ते 3. अतिरिक्त स्वरूपाच्या 3 धावा दिलेल्या आहेत ते वैभवने. येलो आर्मी दुसरीकडे मॅन इन ब्ल्यू वीर मराठा. हिट स्क्वॉड पुढचा चेंडू वैभवचा सामना करेल तो अजय. अजयने सन्मान देण्याचं काम मात्र या ठिकाणी केलेलं आहे. 3 धावा अतिरिक्त स्वरूपाच्या मिळाल्यानंतर आपल्या संघाला आपल्या संघाची धावसंख्या पुढे नेत असताना आपल्याला स्वतःला देखील क्रीजवरती थांबायचंय. त्यासाठी कोणत्याही प्रकारची रिस्क न घेता मोठ्या धावा करायच्यात. पहिल्या 3 अतिरिक्त स्वरूपाच्या धावा आल्यानंतर 1 धाव या ठिकाणी अजयने सन्मानपूर्वक काढलेले. संघाची धावसंख्या झालेली आहे 1 चेंडू आणि 4 धावा. वैभवचा पुढचा चेंडू सामना करेल तो विशाल. अतिरिक्त स्वरूपाची अजून 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 5 वरती. आतापर्यंतच्या आजच्या सत्रामध्ये दोन्ही संघांनी बलाढ्याशी धावसंख्या या ठिकाणी केलेली मागच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. दोन्ही संघांकडे आक्रमक फलंदाजी आहे, मात्र त्याच पद्धतीची गोलंदाजी देखील करावी लागेल. प्रचंड मोठा आत्मविश्वास घेऊन मैदानात उतरलेले हे 2 संघ पहिला सामना विजयी झाल्यानंतर प्रत्येक खेळाडूच्या अंगी असणारी एक ऊर्जा निश्चित प्रकारे दाखवून देते की हा सामना देखील आपल्याला जिंकायचा आहे. ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला हा चेंडू मिळालेले आहे 1 धाव. सुंदर असा कट केलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 6 वरती. पुढचा चेंडू वैभवचा स्ट्रायकर एंडला आलेला आहे तो अजय. मागच्या रोहिडेश्वर प्रीमियर लीग मध्ये सीझन ऑल वॉरियर्स मधून ओपनिंग फलंदाजी करताना चांगली अशी कामगिरी या खेळाडूने केलेली आपण सर्वांनीच पाहिलेली आहे. आज देखील पहिल्या सामन्यामध्ये सुंदर असा फटका मारण्याचा या ठिकाणी रिव्हर्सिपचा प्रयत्न, मात्र हवा तसा चेंडू बॅटवरती न आल्यामुळे स्किड झाला बॉट आणि 1च धाव मिळालेली आहे ती वीर मराठा या संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 7 वरती. अजय विषयी मित्रांनो बोलत असताना मागच्या रोहिडेश्वर प्रीमियर लीग मध्ये देखील तो झळकला होता. आज देखील पहिल्या सामन्यामध्ये उत्तुंग अशी फटकेबाजी करून त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. संघाला देखील एका चांगल्या सन्मानजनक धावेवरती नेण्याचं त्यांनी काम केलं. सुंदर असा वैभवचा पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने बाउन्स स्वरूपाचा हा चेंडू, त्याच्यावरती बॅट्समन पूर्णपणे बीट झालेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 7 वरती स्थिर. पुढचा चेंडू वैभवचा पुन्हा एक अचूक टप्प्यावरती टाकलेला हा बॉल. धावसंख्या झालेली आहे ती 7. 4 वाईटचे आणि 3 बॅटने असे एकूण 7 धावा या ठिकाणी झालेले आहेत.
3च धावा दिलेल्या आहेत. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्यात मात्र वैभवने पुढच्या काही चेंडूंमध्ये पकड मिळवली. पहिल्या 3 चेंडू अतिरिक्त स्वरूपाच्या धावा संघाला जरी मिळालेल्या असल्या तरी पुढच्या 3 चेंडूमध्ये त्याने आपल्या संघाच्या धावा वाचवण्याचं मात्र काम केलेलं आहे. पाहूया पुढचं षटक या ठिकाणी घेऊन आलेला आहे तो श्याम गोलप. सॅम या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेला आहे. पाहूया या ठिकाणी स्ट्रायकर एंड वरती अजय जेदे. सॅमचा पहिला चेंडू षटक क्रमांक 2. वैयक्तिक पहिलं सॅमचं गॅप मध्ये ढकललेला अजयने हा चेंडू मिळालेले आहेत 4 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 11. बिनबाद 11. दुसरं षटक प्रगतीपथावर म्हणावं लागेल ते वीर मराठा या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती अजयने प्रहार केला आणि मिळवलेले आहेत 4 धावा. पुढचा चेंडू सॅमचा सामना करेल अजय. आतापर्यंतचे अजयची कामगिरी पाहता उत्कृष्ट अशी फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आहे. सॅमचा पुढचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू काही समजला नाही तो फलंदाजाला. पुढचा चेंडू सॅमचा सामना करेल तो अजय जेदे. सुंदर अशी कामगिरी म्हणावी लागेल ती या ठिकाणी सॅमची. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर मित्रांनो पुढचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे टाकल्यानंतर एक आत्मविश्वास असा संघामध्ये ऊर्जा निर्माण करतो आणि तो ऊर्जा निर्माण करणारा खेळाडू प्रत्येक संघामध्ये एनर्जी स्पिरिट घेऊन आपल्या संघाला सामन्यामध्ये टिकून ठेवण्याचं काम सातत्याने करत असतो. आताचा देखील अचूक टप्प्यावरती मारा केलेला आहे तो सॅमने. धावसंख्या झालेली आहे ती 12. दोन्ही फलंदाजांना जवळून ठेवण्याचं काम या ठिकाणी निश्चित प्रकारे केलेलं आहे ते सॅमने. फलंदाजी करतोय तो विशालने या ठिकाणी लगावलेला आहे सरळ बॅटने खेळलेला चेंडू लगावलेला आहे चौकार. विशाल बडे मॅन फ्रॉम नेरे. हाफिज क्रिकेटचा एक चांगला चेहरा. आमच्या भागात अनेक ठिकाणी हाफिज क्रिकेटमध्ये या खेळाडूंनी देखील आपला आणि आपल्या गावाचं नाव मोठं करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. फलंदाजी असेल गोलंदाजी असेल दोन्ही ठिकाणी त्याने आपला स्वतःला सिद्ध केलं. आता फुलपीच क्रिकेटमध्ये देखील स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. अगदी खोदून काढलेला हा देखील चेंडू मिळालेली आहे 1 धाव. धावसंख्या झालेली आहे ती 17. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्तीचा इशारा. आतापर्यंत झालेले आहेत 2 षटक. पॉवर प्लेच्या या 2 षटकांमध्ये अवघ्या 17 धावा. निश्चित प्रकारे या ठिकाणी पकड म्हणावी लागेल ती हिट स्क्वॉड या संघाची. कोणत्याही सामन्यामध्ये मित्रांनो सर्वाधिक कमी धावा जर पॉवर प्ले मध्ये खर्ची झाल्या तर पुढच्या संघाला येणाऱ्या पुढच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा रचाव्या लागतात. कारण पॉवर प्ले मध्ये फक्त 2च खेळाडू बाहेर असतात आणि त्याचा ऍडव्हान्टेज हा फलंदाजाला असतो. मात्र कुठेतरी वीर मराठा या संघाचे फलंदाज अयशस्वी ठरलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे या ठिकाणी गोलंदाज मात्र यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करतोय तो वैभव. पहिल्या षटकामध्ये सुंदर अशी गोलंदाजी केल्यानंतर या ठिकाणी षटक क्रमांक 2 घेऊन स्वतः वैभव मैदानामध्ये दाखल. पुढचा चेंडू वैभवचा सामना करेल अजय. प्रेक्षणीय लढत या ठिकाणी म्हणावी लागेल. पुढचा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे तो वैभवच्या पुढच्या चेंडूवरती. अजय बॅक इन टू द पॅव्हिलियन. मोठा झटका म्हणावा लागेल तो वीर मराठा या संघाला. उत्कृष्ट गोलंदाजी
ही हिट स्क्वॉड या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय योग्यच कसा होता हे दाखवून देण्यासाठी प्रत्येक गोलंदाज या ठिकाणी झगडतोय. प्रत्येक खेळाडू या ठिकाणी एक वेगळी स्पिरिट घेऊन, एक ऊर्जा घेऊन या ठिकाणी संघाचं वातावरण मात्र या ठिकाणी पॉझिटिव्ह स्पिरिटच्या दिशेने दाखवताना आपल्याला दिसतोय. आतापर्यंत गोलंदाजीचं वर्चस्व मात्र या ठिकाणी आपल्याला या सामन्यात पाहायला मिळतंय. निखिल राजिवडे या ठिकाणी फलंदाजीसाठी सज्ज. षटक क्रमांक 3. पुणे सिटी पोलीस निखिल राजिवडे या ठिकाणी मैदानामध्ये दाखल फलंदाजीसाठी. वैभवचा पुढचा चेंडू निखिलसाठी. निखिलने या ठिकाणी चेंडू ढकललेला आहे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मिळालेली आहे एक धाव. सुंदर असा फटका म्हणावा लागेल, मात्र फटका क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला. तोच फटका गॅप मध्ये ढकलावा लागेल. तर धावसंख्या या ठिकाणी निश्चित प्रकारे आपल्याला वाढवावी लागेल. या सामन्यामध्ये जर टिकून राहायचं असेल तर तुम्हाला मोठी सन्मानजनक धावसंख्या करावी लागेल. पुढचा चेंडू विशालने या ठिकाणी पुन्हा एकदा सरळ बाटने खेळून काढलेला हा चेंडू. मिळालेली एक धाव. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत ते वीर मराठा संघाने. मोठे फटके जरी येत नसतील तरी मित्रांनो 1-2 याने देखील थेंबे थेंबे तळे साचे या प्रकृतीप्रमाणे एक आपण सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी उभारू शकतो. विशालला ही गोष्ट माहिती आहे आणि त्याच अनुषंगाने विशाल देखील फलंदाजी करतोय व चोरट्या स्वरूपाचे देखील धावा काढण्याचा प्रयत्न करतोय. गुगली स्वरूपाचा हा चेंडू म्हणावा लागेल. काही समजू शकला नाही फलंदाज. स्वीप मारण्याचा प्रयत्न सपशेल अपयशी. वैभवची मात्र या ठिकाणी सरशी. फलंदाजांना अगदी बांधून ठेवलंय गोलंदाजांनी. विशालने या ठिकाणी उचललेला चेंडू मात्र नोमॅन लँड झोन मध्ये पडला. मिळालेल्या आहेत 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचील ती 23 वरती. एक यशस्वी असं षटक या ठिकाणी वैभवचा संपन्न होताना पाहायला मिळतंय. वैभवचा वैयक्तिक दुसरं षटक. पहिलं आणि दुसरं या 2 षटकांची जर वर्गीकरण केलं तर पहिल्या षटकामध्ये पहिले 3 चेंडू त्याने अतिरिक्त स्वरूपाच्या धावा दिल्या होत्या. वाईट चेंडू टाकले होते. आत्मविश्वास ढासळला होता. मात्र स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून स्वतः सिद्ध झाला आणि तिथून पुढचे टाकलेले त्यांनी 12 चेंडू, त्यामध्ये एकही चेंडू वाईट नाही आणि अतिशय योग्य अशा टप्प्यावरती चेंडू टाकून पुढच्या संघाच्या फलंदाजांना अगदी बांधून ठेवलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 23. पुढचं षटक घेऊन आलेला आहे तो. बॉलरचं नाव काय? किरणचा पहिला चेंडू निखिलने पुन्हा एकदा स्टेट दिशेने फिरकावलेला चेंडू. मिळालेला आहे एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 24. पुढचा चेंडू किरणचा. सामना करेल विशाल आणि या ठिकाणी कट स्वरूपाची विकेट पडलेली आहे. विशाल बॅक इन टू द पॅव्हिलियन. 2 फलंदाज, ओपनर फलंदाज या ठिकाणी तंबूत परतलेले आहेत वीर मराठा या संघाचे. पाहूया आता पुढचा फलंदाज या ठिकाणी फलंदाजीसाठी कोण येतो. स्वप्नील या ठिकाणी मैदानामध्ये आलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 24. स्वप्नील आंबवले मित्रांनो, मी देखील या खेळाडू सोबत खेळलेलो आहे. मोठे मोठे फटके मारण्यासाठी या खेळाडूला देखील ओळखलं जातं. अमित मस्के, अमोल मस्के यांच्या टीम मधून जेव्हा जैन मंदिराच्या ग्राउंडवरती आम्ही खेळत असतो तेव्हा मी स्वप्नीलच्या बॅट मधून लांबच लांब उत्तुंग षटकार पाहिलेले आहेत. पाहूया आज हा खेळाडू आपल्या संघासाठी काय करतोय. अडचणीत पडलेला हा संघ. पहिला चेंडू या ठिकाणी स्वप्नील
सुंदर असा फटका घेतलेला आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते वीर मराठा या संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 25 वरती. किरणच्या आतापर्यंतचे 3 चेंडू मध्ये देखील मोठा एकही फटका आलेला नाहीये. यावरून मित्रांनो हिट स्क्वॉड या संघाची चांगली अशी पकड म्हणावी लागेल या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू किरणचा, सामना करेल तो निखिल पुणे पोलीस. ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला चेंडूचा सुंदर असा जेल पकडलेला या ठिकाणी महेशने. मागच्या सामन्यामध्ये देखील मित्रांनो एक अतिशय चांगला असा जेल महेशने पकडला होता. या सामन्यामध्ये देखील महेशने एक चांगला असा जेल पकडलेला आहे. फलंदाजीसाठी या ठिकाणी आलेला आहे तो अब्बी मस्के. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर म्हणावं लागेल ते हिट स्क्वॉड आहे संघासाठी. 2 विकेट गेलेले आहेत. पुढचा चेंडू अब्बीस साठी बीट झालेला आहे तो अबी. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 25. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे ते महेशला. महेश देखील मित्रांनो एक चांगला असा गोलंदाज, त्याचबरोबर फलंदाज, अष्टपैलू कामगिरी करताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. मायन फ्रॉम वेनवडी महेश. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय तो. दुसरीकडे स्वप्नील. महेशचा पुढचा चेंडू सामना करेल तो स्वप्नीलने मात्र या ठिकाणी चेंडू हवेमध्ये उडवला. चेंडू गेलेला आहे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. स्वप्नील बॅक इन टू द पवेलियन. आता धावसंख्या मात्र स्थिर. पहिल्या चेंडूवरती महेशने विकेट घेतलेली आहे. मोठ्या विकेटचं पतन म्हणावं लागेल स्वप्नीलच्या रूपाने. चार विकेट या ठिकाणी गेलेले आहेत ते वीर मराठा या संघाच्या. नवनाथ गाडी या ठिकाणी फलंदाजीसाठी आलेले आहेत. पाहूया नवनाथ आपल्या संघासाठी काय करतोय. आतापर्यंतचा हा सामना मित्रांनो निश्चित प्रकारे हिट स्क्वॉड या संघाने आपल्या मुठीमध्ये ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येक गोष्ट आज त्यांच्याच मनासारखी देखील होताना पाहायला मिळते. वाईट स्वरूपाचा हा चेंडू, पंचांचा आज जमिनी लगत. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव. संघाची धावसंख्या अतिरिक्त स्वरूपाच्या का होईना पण धावेने मात्र पुढे गेलेली आहे. बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 26. 25 वरती स्थिर झाली होती. ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला चेंडू गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत ते नवनाथने. धावसंख्या झालेली आहे ती 28. महेशचं हे शेवटचं षटक, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5वं षटक. आतापर्यंतच्या या लीग मध्ये महेशची देखील कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे. सुंदर असा चेंडू या ठिकाणी महेशच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाला. अचूक मारा होता, काही समजू शकला नाहीये फलंदाज, पण बाईकच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळालेली आहे. यष्टिरक्षकाच्या हातातून चेंडू सुटला आणि या ठिकाणी मित्रांनो चुकीला माफी नसती. क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक मिळालेल्या संधीचा फायदा घ्यावा लागतो. उकणून काढलेला आहे चेंडू. अभिने या ठिकाणी लगावलेला आहे षटकार, सनसनाती षटकार. बऱ्याच कालावधीनंतर जवळपास 3 षटकानंतर आलेली ही बाउंड्री. 6 धावा. संघाला मात्र एक सन्मानजनक धावसंख्या देण्याचं काम करतोय तो अभि. पुढचा चेंडू या ठिकाणी ऑफसाईडच्या दिशेने लगावलेला पुन्हा एकदा षटकार. धावसंख्या झाली ती 41. लगातार 2 षटकार.
मयेचं हे महागडं षटक म्हणावं लागेल ते हिट स्क्वॉड आहे संघासाठी. बऱ्याच कालावधीनंतर या दोन बॉन्ड्या आणि संघाला मिळालेली ही नवसंजीवनी म्हणावी लागेल. 41 धावा. षटकातील काही चेंडू शिल्लक असताना अभि मात्र या ठिकाणी तुटून पडलाय तो गोलंदाजावरती. जुना चेंडू दिलेला आहे. महेशचा पुढचा चेंडू सामना करेल अभि. लगातार 3 षटकार मारतो की काय अभि पाहावं लागेल. महेशला मात्र काहीतरी जादू करावी लागेल. अभिला मात्र मोठाच फटका खेळावा लागेल आपल्या संघासाठी. खालच्या दिशेने पायामध्ये खवलेला चेंडू फलंदाजाला काही समजू शकला नाही. 1 धाव मिळवली. या ठिकाणी पंच धावा किती जात त्याच्या 1 आणि 1 विकेट. धावसंख्या झालेली आहे ती 42. जिंकण्यासाठी 43 धावांचं मापक असं लक्ष म्हणावं लागेल मित्रांनो. पण पाहूया जसं हिट स्क्वॉडच्या संघाने गोलंदाजी केली तशीच जर वीर मराठाने देखील गोलंदाजी केली तर क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. डीजे हिटर बॉयज आणि स्पार्टन इलेव्हन दोन्ही संघांच्या कर्णधाराला या ठिकाणी विनंती आहे की आपण पेव्हिलियनशी संपर्क साधायचा आहे टॉस साठी. या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यानंतर कामगिरी पाहतील ते निखिल कोंडे. धन्यवाद सर. हॅलो D2 मर्द मराठ्याचं पोर जणू तलवारीची धार. मराठ्याचं पोर जणू तलवारीची धार. नाक करू नका आमच्या रागाचा हो. नाक करू नका आमच्या रागाचा. जिथं घुसतं या मराठ्याचं पोर साप पडतो या ठाण्यात. हॅलो डीजे बंद करा. हिटर बॉयजच्या कॅप्टन्सला विनंती आहे की त्वरित पॅव्हलियनशी संपर्क साधा बरं का. एवढाच वय वाढवा माझ्या नाहीत त्याशिवाय जातो का होय. हिटर बॉयजच्या कॅप्टन्सला विनंती आहे की त्वरित आपले 2 खंबे फलंदाज मैदानात पाठवा बरं का. आणि वीर मराठा क्रिकेट क्लब यांना पण कॅप्टन्सला विनंती आहे की त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. समोरच्या संघांना मोठं आव्हान आहे. 43 धावांचं लक्ष उभं करून ठेवलंय ते म्हणजे वीर मराठा संघाने. हिट स्क्वॉड संघाला 5 षटकांमध्ये 43 धावांचं लक्ष बरं का. बॉल दिलेला आतमध्ये. संयोजकांना विनंती की त्वरित जो काही चेंडू असून ते खाली ग्राउंड मध्ये टाकून द्या. बॉल आत दिलाय म्हणावं. मगाशी दिलाय आतमध्ये. बॉल नाही आला. अंपायर कडे अंपायर कडे. अंपायर बॉय टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी. नवीन बॉल आहे ना. आपण तर नवीन बॉल होता का तो? ठीक आहे चला. सुंदर असं टॉस सोडवण्याचा कार्यक्रम झाला पार्टनर बॉयज आणि हिटर्स बॉयजने. आणि
हिटर बॉयजने सुंदर असा टॉस जिंकलेला आहे. त्वरित जे काय आपलं डिसिजन असन आणि सुंदर असं डिसिजन पण घेतलंय, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. मला असं वाटतंय हिट स्क्वॉड संघाला विनंती आहे की त्वरित आपले जो लिंबू टिंबू खेळाडू असेल ते इथं माझ्या शेजारी पाठवा. सरबत करून पिणार नाही त्याचा. आणि सुंदर असं मैदान 20 गाव 40 गाव खोऱ्यातर्फे आयोजित भव्य दिव्य असं मैदान रोडेश्वर रायरेश्वर प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले. सुंदर असा पहिला चेंडू, पहिला षटक घेऊन आलाय तो म्हणजे अविनाश आपल्या संघासाठी. आणि हिट स्क्वॉडचे 2 खंबे फलंदाज मैदानात दाखल झाले ते म्हणजे स्ट्राईकला खेळतोय तो म्हणजे किरण. पहिला चेंडू सुंदर असा चेंडू मारलेला आणि सुंदर असं खातं ओपन केलंय भोरच्या शाखेमध्ये महाराष्ट्र बँकेमध्ये. 1 रन पूर्ण. सामना 5 षटकांचा राहील बरं का. त्याच्या जोडीला मैदानात वाघ दुसरा दाखल झाला तो म्हणजे वैभव. आपल्या संघासाठी हा विक्रमी डोंगर पार करतोय का. 43 धावांचे लक्ष्य. परत एकदा पुढचा चेंडू. वा काय सुंदर असा सुरेख गोलंदाजी करतोय, अतिशय सुंदर. समोरच्याला 1 रुपयाचा चिंगम पण गाऊ देत नाही, अतिशय सुंदर. आणि सुंदर असं 1 रुपयाचं खातं ओपन केलंय हिट स्क्वॉड संघाने. परत एकदा पुढचा चेंडू वैभवसाठी. वा सुंदर असा मारलेला चेंडू आणि सुंदर असं मिसफील्ड झालंय, परंतु एकच धाव मानावी लागेल. या सुंदर अशा धावेच्या मदतीने धाव संख्या झाली ती म्हणजे 2. पहिलं षटक चालू. अखेरचा चेंडू नाहीये, काही चेंडू बाकी असतील ते तुमचे तुम्ही मोजून घ्या. परत एकदा अविनाशचा पुढचा चेंडू किरणसाठी. किरणला गरज आहे संघाला षटकारांची चौकाराची आतिषबाजी करण्याची. परत एकदा पुढचा चेंडू अविनाशचा, अतिशय सुंदर मारलेला चेंडू. सुंदर असा चौकार, अतिशय सुरेख मारलेला चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धाव संख्या झाली ती म्हणजे 6. सुंदर अशा 6 धावा पूर्ण. सुंदर असा मारलेला चौकार त्या किरण भाऊने, अतिशय सुंदर. त्यांनाच प्रतिसाद देतोय तो म्हणजे वैभव दादा, अतिशय सुंदर. परत एकदा अविनाशचा पुढचा चेंडू, किरणसाठी मारलेला चेंडू आणि पाहूया झेल होती का. आणि सुंदर असा विकेट विकेट आणि विकेट. पहिला धक्का बसला हिट स्क्वॉड संघाला. किरणच्या स्वरूपात अतिशय सुंदर गोलंदाजी केली ती म्हणजे अविनाशने, अतिशय सुंदर. मोठा धक्का बसलाय किरणच्या स्वरूपात. आणि काय ती रायफल चालवतोय तो म्हणजे अविनाश, अतिशय सुंदर. तशीच फटकेबाजी पण करत होता तो म्हणजे किरण. आणि त्यांना धावाचा बदला घेण्यासाठी तिसरा खंबात फलंदाज मैदानात उतरला तो म्हणजे विनोद दादा. संघाला गरज आहे हे मोठं लक्ष्य पार करून देण्याची. आपल्या संघासाठी हे डोंगर पार करतोय का तो म्हणजे विनोद. अविनाशचा पुढचा चेंडू विनोदसाठी. पाहूया आपल्या संघाला चतुराईने पार करतोय का तो स्कोअर तो म्हणजे विनोद. पण मी पण काय कमी नाही, मला म्हणतात अविनाश दादा. मला चौकार मारतो मी तुला टोकतो, तुझा विकेट घेतोच, मला म्हणतात अविनाश दादा. परत एकदा पुढचा चेंडू विनोदसाठी. वा काय सुंदर असा बोनस पॉइंट दिलाय व्हाईटच्या स्वरूपात. पंचांचा इशारा, अतिशय सुरेख इशारा बरं का. आणि सुंदर असा व्हाईटच्या स्वरूपात धाव संख्या ती म्हणजे धोनीचा सत्ता. 1 बाद सत्ता, धावा पूर्ण 7. पहिलं षटक चालू, काही चेंडू बाकी. जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष्य हिट स्क्वॉड संघाला. परंतु पण वीर मराठे पण काय कमी नाही, समोरच्याला 1 रुपयाचा चिंगम खाऊ देत नाही. परत एकदा पुढचा चेंडू मारलेला चेंडू आणि मला असं वाटतंय सुंदर असा षटकार. छत्रपतींचा छावा, मिळाल्या पहिला 6 धावा. वा लाजवाब षटकार.
आणि या सुंदर अशा षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती म्हणजे 14. सुंदर असं लिपिकची भूमिका बजावतात ते माझे मित्र, नाव माहित नाही, दत्ताभाऊ. बहुतेक मला असं वाटतं तलाट्याच्या हाताखाली त्यांनी 7 बारे उतरलेले असतील. अतिशय सुरेख कामगिरी दत्ताभाऊची. आणि मला असं वाटतंय पहिलं षटक सुंदर असं पंचांची भूमिका. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली म्हणजे 1 बाद 14. आणि दुसरं वैयक्तिक असं पहिलं षटक आणि दुसरं षटक घेऊन आलं ते म्हणजे स्वप्नील भाऊ. पाहूया आपल्या संघाना आपल्या रायफलीतून जे गोळ्या टाकतोय त्यामधले विकेट्स घेतोय का, पण समोरचे पण काय कमी नाही. विनोद आणि वैभव. वा, सुंदर असा मारलेला ऑफ साईडला मारलेला चेंडू. सुंदर असा मला असं वाटतंय सुंदर असा चौकार. मला असं वाटतंय पहिल्याच ओव्हरमध्ये जर मला चौकार मारला तर मी सकाळच्या बारी कुणाचं तोंड पाहिलंय मला माहित नाही. आणि या सुंदर अशा चौकाराच्या मदतीने धावसंख्या आली ती म्हणजे 18. 1 बाद 18. जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष्य. परत एकदा पुढचा चेंडू स्वप्नील भाऊचा. अरे वा, बहुतेक बेहतरीन गेंदबाजी. मला चौकार मारला, समोरचा चेंडू पण मी तसा टाकणार तुला, पण मी पण कमी नाही. मला म्हणतात विनोद. परत एकदा पुढचा चेंडू आणि सुंदर असा मारलेला चेंडू आणि सुंदर असं मला असं वाटतंय चौकार चौकार चौकार. काय गेंद आहे, काय तो बॉल आहे आणि काय ती बॅट आहे. वा, परत एकदा या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती म्हणजे 22. मला असं वाटतंय खूप महागडे षटक मानावे लागेल. सुंदर अशा 8 धावा मिळाल्या त्या संघाला. परत एकदा पुढचा चेंडू, अतिशय सुंदर असा मारलेला चेंडू, परंतु मला असं वाटतं एकच धाव मानावी लागेल. आणि सुंदर अशा धावेच्या मदतीने धावसंख्या ती म्हणजे 23. 23 धावा पूर्ण. वैभवला पुढचा चेंडू स्वप्नीलचा. वा, काय सुंदर असा फटका मारला, परंतु सुंदर असा जेल टिपलाय ते म्हणजे चिमणीच्या चोचेने. अतिशय सुंदर जेल टिपलाय. वा, काय सुरेख जेल घेतलाय ते माझ्या मित्राने आणि मोठा धक्का बसलाय वैभवच्या स्वरूपात हिट स्क्वॉड संघाला. काय सुरेख गेंदबाजी करतोय तो म्हणजे स्वप्नील. जर मला तुम्ही चौकार मारले तर मी पण काय कमी नाही. माझ्या बंदुकीतून मी गोळ्या सोडणार आणि समोरच्याचा जेल टिपणार, त्याचा विकेट घेणार. त्याची जागा घेऊन आलाय तो मैदानात, तो म्हणजे वैभव. वैभव वर्चेस विनोद, वर्चेस स्वप्नील. संघाला गरज आहे विक्रमी डोंगर पार करण्याची. आपली बॅट चालवा, मैदान गाजवा. परत एकदा पुढचा चेंडू वैभवचा. सुंदर अशी प्लेसमेंट आणि सुंदर अशी चोरटी धाव पडून पूर्ण. आणि धावसंख्यात भर, धावसंख्या ती म्हणजे 24. सुंदर असं क्षेत्ररक्षण लावून घेतलंय ते म्हणजे वीर मराठा संघाने. काय तो कॅप्टन्स, काय ते ग्राउंड, काय ती 20 गाव 40 गावची पोरं. अतिशय सुंदर छत्रपतींचे छाव्यांची ते मावळे. मला असं वाटतंय दुसरं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 24. आणि वैयक्तिक असं पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे प्रवीण. मला असं वाटतंय वैयक्तिक असं दुसरं षटक संघासाठी तिसरं षटक घेऊन आला तो म्हणजे आवी दादा. समोर पण काय कमी नाही, समोर आहेत ते म्हणजे विनोद आणि वैभव. वैभवला पुढचा चेंडू आवीचा. वा, काय बॉल टाकतोय पोरगा, अतिशय सुंदर. लाईव्ह स्कोर झालाय तो म्हणजे 24. परत एकदा आवीचा पुढचा चेंडू वैभवसाठी. वा 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 वा, काय बॉल पोरगा खेळतोय, परंतु मला असं वाटतं एकच धाव मानावी लागेल.
आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या झाली म्हणजे 25. 25 धावा पूर्ण बर का. तिसरं षटक चालू. 2 बाद 25. काय बॉलिंग टाकतोय तो आवी दादा. चतुर आहे गेंदबाजी. रायफलची पण त्याने सर्व्हिसिंग केलेली दिसते, परंतु तीच तर गरज आहे संघाला विकेट्स प्राप्त करून द्यायची. पण समोरच्याची पण बॅट तशी चालली पाहिजे. वा काय सुंदर असा मारलेला चेंडू आणि मला असं वाटतं सुंदर असे 4 धावा पूर्ण. पंचांचा इशारा. अतिशय लाजवाब चौकार. धावसंख्यात भर. धावसंख्या ती म्हणजे डेड बॉल. ओके 25 डेड बॉल. पंचांचा इशारा. बेल्स पडल्या होत्या. विनोद साठी पुढचा चेंडू अविदादाचा. विनोद दादाला संघाकडून विनंती आहे की तरी आपली बॅट चालवा. षटकारांची चौकादारच्या दिलबाजी करा आणि मारलेला चेंडू. पाहूया किती धावा आणि मला असं वाटतं विकेट्स विकेट्स आणि परत एकदा विकेट. काय बॉलिंग टाकतोय तो पोरगावी. अतिशय सुरेख गेंदबाजी आणि सुरेख असा विकेट्स प्राप्त करून दिलाय तो म्हणजे विनोदच्या स्वरूपात. मोठा धक्का बसला हिटस्कॉल संघाला वीर मराठ्यांकडून. अतिशय सुंदर. आणि मला असं वाटतंय विनोद भाऊची जागा भरून करण्यासाठी चौथा वाघ मैदानात दाखल झाला हिटस्कॉट संघाचा तो म्हणजे महेश दादा. महेश दादांना विनंती आहे की त्वरित जर आपल्या संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर आपली बॅट चालवा. जशी मावळ्यांनी तलवार चालवली होती तशी आपल्या संघासाठी काहीतरी करून दाखवा. महेश दादा वर्सेस आवी. बॉल ओके. परत एकदा आवीचा पुढचा चेंडू महेश साठी. वा काय बॉल टाकतोय. काय सुंदर असा आपल्या ओव्हर मध्ये जो प्राप्त नाही परंतु मिसफील्ड. थोडीशी प्रयत्न करण्यात अयशस्वी आणि पळून एक धाव पूर्ण. या धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या झाली ती म्हणजे 27. 27 धावा पूर्ण. तिसरं षटक चालू. परत एकदा अविदादाचा पुढचा चेंडू महेश साठी. खूप सुरेख असं गोलंदाजी करतोय तो म्हणजे अविनाश. समोरच्याला काहीच करू देत नाही तो म्हणजे अविनाश आणि ते करून दिलं. वाकड्या तिकड्या भाबळीचा हिरवा हिरवा पाला. खूप लांब षटकार मारतोय. झुक्क्या का नाही साला. वा बेहतरीन गेंदबाजी वैसे बेहतरीन बल्लेबाजी तो म्हणजे महेश दादा. बदला तर घेणारच. धावसंख्या 33 वर का मित्रांनो. जिंकण्यासाठी मला असं वाटतंय फक्त 10 धावांचं लक्ष. काही चेंडू बाकी असतील ते तुमचे तुम्ही मोजा. लाईव्ह स्कोर झालाय तो म्हणजे 33. खूप सुंदर असं फटकेबाजी करतोय तो म्हणजे महेश. त्याला आज प्रतिसाद देतोय तो म्हणजे वैभव दादा. आवी दादाला गरज आहे संघाला विकेट्स प्राप्त करून द्यायची. तशा तऱ्हेने आपल्या बंदुकीतून गोळ्या सोड आणि समोरच्याचा विकेट्स घे. अतिशय सुरेख गेंदबाजी. परत एकदा पुढचा चेंडू आणि मारलेला चेंडू आणि सुंदर असा षटकार षटकार आणि षटकार. वा सुरेख षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती म्हणजे 39. काय सुरेख खेळतात ती हिट स्कॉट. मला असं वाटतं हिटच्या नावातच हिटिंग करतात ते हिट स्कॉट. संपूर्ण हा सामना त्या हिटस्कॉट संघाच्या पदरामध्ये गेला असं मला वाटतंय. तिसरा षटक समाप्तीचा पंचांचा इशारा पण झालेला आहे. चौथं षटक घेऊन आलाय तो म्हणजे प्रवीण दादा. हे मैदान आहे क्रिकेटचं मैदान. क्रिकेटमध्ये काय पण होऊ शकतं. एका बॉलमध्ये 6 धावा पण करू शकतात आणि 6 बॉलमध्ये 1 रुपयाचा चिंगम पण खाऊ देत नाहीत. त्याला म्हणतात क्रिकेट. म्हणूनच प्रभू श्रीकृष्णाने हा खेळ खेळलाय तो म्हणजे क्रिकेट. परत एकदा प्रवीण दादाचा वैयक्तिक असं पहिलं षटक संघासाठी 64 षटक घेऊन आलाय तो म्हणजे प्रवीण. आणि त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी हिट स्क्वॉड संघाचा खंबा फलंदाज मैदानात दाखल आहेत ते म्हणजे महेश आणि वैभव.
प्रवीणचा पहिला चेंडू वैभवसाठी, पहिला चेंडू आणि सुंदर अशी गेंदबाजी करतोय ऍक्शन मोड मध्ये, अतिशय सुरेख गेंदबाजी प्रवीणची. लाईव्ह स्कोर झालाय तो म्हणजे 39, जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष हिट स्कॉर संघाला. परंतु आम्ही पण काय कमी नाही, आम्हाला म्हणतात वीर मराठ्यांचे खंबे फलंदाज आणि गेंदबाज पण. संघमालक दत्तात्रय भाऊ आंबवळे यांचा वीर मराठा. प्रवीणचा पुढचा चेंडू, सुंदर असा मारलेला चेंडू आणि सुंदर असा विकेट. 10 रुपयाचा क्रीम बॉल खायला दिलाय तो म्हणजे प्रवीणला. प्रवीणने वैभवला मोठा धक्का बसला हिटस्कॉट संघाला आणि सुंदर असा विकेट्स प्राप्त झालाय तो म्हणजे वीर मराठा संघाला. अतिशय सुरेख गेंदबाजी. मला असं वाटतं जर कॅप्टन्सली ही भूमिका प्रथमतः दिली असती प्रवीण दादाला तर काहीतरी झालं असतं. परत एकदा हिटस्कॉट संघाचा दुसरा वाघ मैदानात दाखल झालाय तो म्हणजे विजय दादा आणि तशीच गेंदबाजी करतोय तो म्हणजे प्रवीण दादा. सुरेख गेंदबाजी. लाईव्ह स्कोर झालाय तो म्हणजे 39, जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष. 4थं षटक चालू, अखेरचा अजून एक बाकी आहे. शिस्तबद्ध संघ, शिस्तबद्ध ट्रॉफी. अतिशय सुरेख गेंदबाजी. मला असं वाटतंय नो बॉल आणि सुंदर असा फ्रीटचा चान्स. विजय प्राप्त करायचा असेल तर अंधारी शॉट मारला तरी चालेल, काय खरं नाही. अंधारी शॉट मारला तरी चालेल, तसाच विजय प्राप्त करून घ्यायचा आहे. पदरात ते काय बॉलिंग टाकतोय पोरगा, वा. आणि सुंदर अशा 40 धावा पूर्ण, जिंकण्यासाठी 3 धावांचं लक्ष. प्रवीणचा पुढचा चेंडू विजयसाठी आणि तो विजय प्राप्त करून दे बरं का मित्रा. वा 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 वा, काय सुरेख आणि सुरेख क्षेत्ररक्षण केलंय त्या माझ्या मित्राने. अतिशय सुंदर आणि सुंदर अशा पळून 2 धावा पूर्ण. सामना हा टाय झालेला आहे आणि सुंदर असा सामना हा हिटस्कॉट संघाने आपल्या पदरामध्ये घेतलेला आहे. प्रवीण दादाचा पुढचा चेंडू आणि सुंदर असा विजय प्राप्त केलाय तो म्हणजे हिटस्कॉट संघाने. अतिशय सुरेख असं विजय प्राप्त केलाय हिटस्कॉट संघाने. खूप सुंदर. विजेत्या संघाचं